मित्रांनो, ही लहानशी पिन पावसाळ्यातला तुमचा खूप जास्त त्रास वाचवू शकते. खूप जास्त फायदेशीर गोष्ट आहे ही. पिनच नव्हे तर अशी कुठली एखादी टोकदार गोष्ट असेल जिच्याने तुम्हाला खूप जास्त फायदा होईल, खूप जास्त त्रास तुमच्या पावसाळ्यामध्ये कमी होईल. फॉर एक्झाम्पल, जर तुमच्या गाडीच्या आतमध्ये जे आहे ते पाणी लीक होत असेल पायाजवळ वगैरे, तर ते कशामुळे होते? तर मित्रांनो, हेच बघा, हे ड्रेनेज आहेत. हे इकडनं जे आहे ते ड्रेनेजचं सिस्टम आहे. इकडनं पाणी येतं, मग ते जे आहे ते बरोबररित्या इकडनं आत जातं आणि मग ते टायर मार्गे जे आहे ते मग खाली पडलं जातं. तर कधी कधी आपण झाडाखाली वगैरे गाडी लावतो, मग अशा वेळेला हे जे आहे ते ब्लॉक होऊन जातात. मग अशा वेळेला हे ब्लॉक झाल्यामुळे मग ते पाणी जे आहे ते आतल्या बाजूला यायला सुरुवात होते. मग त्यामुळे जर असं काही टोकदार असेल तर तुम्ही हे ड्रेनेज सिस्टम जे आहे ती क्लीन करू शकता. जसं की इथे पहा, इथे हे पाणी जमलेलं आहे. मग हे इथे पाळापाचोळा असेल, मग हे पाणी जे आहे ते जात नाही, मग ते ब्लॉकेज होतात. तसंच ड्रेनेज सिस्टम एक जे आहे ते आपल्या डोअरला देखील असतं. वरून येणारं पाणी जे आहे ते हे इथे जात असतं. हे बघा, इथे देखील पालापाचोळा तुम्हाला जे आहे ते दिसत असेल. मग कधी कधी काय होतं, खूप जास्त टाइम झाला, मग ह्या डोअरला देखील पहा तुम्ही, इकडे ड्रेनेज होल आहेत. आता या माझ्या गाडीला जे आहेत ते मोठे आहेत, काही गाड्यांना जे ते बारीकचा स्पॉट असतो. माझ्या नेक्सॉनला तर ह्यापेक्षा मोठे आहेत. मग हे जे आहे ते इथे पालापाचोळा येऊन अडकला किंवा डस्ट येऊन अडकली तर अशा वेळेला हे ब्लॉक होतात आणि मग डोअरमध्ये जे आहे ते पाणी भरतं. मग हे देखील आपल्याला क्लिअर करण्यासाठी खूप जास्त मदत होते असा कुठल्या तरी टोकदार भागाने. हे पहा, इथे देखील ड्रेनेज होल आहे. त्यासोबतच या साईडला देखील पुढे देखील ड्रेनेज होल तिथे दिलेला आहे. मग हे ड्रेनेज होल क्लिअर करण्यासाठी खूप जास्त फायदा होतो आपल्याला पावसाळ्यामध्ये. जर तुम्ही कधी असं काही फेस केलं की बाबा दरवाज्यामध्ये पाणी जमलेलं आहे किंवा ब्लॉकेज झालं आहे, तर तो फायद्याचा ठरेल. तसंच जर विंडशील्डमधून कुठून तरी पाणी येत आहे, रूफ जो आहे तो तुम्हाला दिसते की बाबा ब्लॉक झाला आहे, तर अशा वेळेला त्याचे देखील विंडशील्डचे देखील ड्रेनेज होल असतात. ते डस्टमुळे, मातीमुळे, पालापाचोळ्यामुळे ब्लॉक होतात, तेव्हा देखील ही फायद्याची ठरते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात मोठा काम हिचं जे आहे ते म्हणजे विंडशील्ड वॉशरसाठी, जे की तुम्हाला हे नोझल दिसतात आपल्या बोनटवरती, हे जे आहे ते कधी कधी हार्श पाण्यामुळे वगैरे जे आहेत ते ब्लॉक होतात कालांतराने. जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल अगोदर जे आहेत ते बघा कसे काम करत आहेत, कारण की हे हार्श पाण्यामुळे ब्लॉक होतात. मग जर ते ब्लॉक झाले तर ह्याच्या मदतीने तुम्ही या होलमध्ये ही सुई अशी घुसून जे ब्लॉक झालेले हार आहे, जो हार तिथे जे खार जमलेलं आहे ते जे आहे ते तुम्ही काढू शकता. आणि त्याच्यामुळे जे आहे ते मग तुमचं नोझल जे आहे ते योग्य प्रकारे काम करायला लागतील. जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये आता पाहू शकता की कशा प्रकारे आता काम करतं आहे. हे काही फायदे आहेत या बारीकशा पिण्याचे. ह्याच्याने खूप जास्त फायदा होईल तुम्हाला. जर तुमच्या सोबत देखील ह्या गोष्टी होत असतील तर ह्या गोष्टी आपल्याला ॲज अ कार ओनर माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे. व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, सेव्ह करून ठेवा. तुमच्या मित्रांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना देखील कळू दे की बाबा अशा बारीक सारीक गोष्टी आपल्या किती फायद्याच्या ठरू शकतात. नाही तर आपण गाडी मेकॅनिक जवळ घेऊन जातो आणि मेकॅनिक जो आहे तो मोठा खर्च आपल्याला सांगतो.